नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा नेपच्यून कंपनीचा आपण नवीन बॅटरी स्प्रेअर घेतलेला आहे। तर मित्रांनो, आज आपण याची अनबॉक्सिंग करून म्हणजे याला फिटिंग वगैरे कशा पद्धतीने करणार आहोत त्या पद्धतीची म्हणजे सगळी माहिती जी आहे, याला वापर वगैरे कसा करायचा, एक दोन वापराच्या पण ट्रिक आहेत त्या पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून शेतीतील अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती किंवा नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल। तर मित्रांनो, आपण याला खोलून म्हणजे याची अनबॉक्सिंग करून याची फिटिंग वगैरे कशा पद्धतीने करायची ती माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर याच्यामध्ये बघा, हा चार्जर एक आपल्याला सोबत दिलेला आहे। त्याच्यानंतर हे जे आहेत ते पाठीला अडकवण्यासाठी बेल्ट आहेत। आता हे जे बेल्ट आहेत ते अगोदरच्या आपल्या स्प्रे पंपचे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आहेत। जरा याचे म्हणजे साधेच दिसत आहेत, एवढे काही खास वाटत नाहीत, जाडीला पण थोडंसं म्हणजे कमीच आहेत। हे नंतर आपण चेंज पण करू शकतो, एवढा काही विषय नाही याला। तर हे दोन आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत। आता याच्यानंतर याच्यामध्ये आपण बघू शकतो काय याच्यामध्ये पण आहे, बहुतेक मला वाटतं बॅटरीकडच्या साईडने बसवण्याचं आहे। त्याच्यानंतर हे लॉक आहे, हे नोझल आहे जॉइंटर कशाचं तरी। त्याच्यानंतर हे जे आहे हे मला वाटतं बहुतेक ते ॲडजस्टमेंटचं एक असतं खाली बटनच्या साईडला, त्याला बसवण्यासाठी आहे बहुतेक। तर आपण बघूया त्याला बाहेर काढून। तर अशा पद्धतीने आपण हे बॉक्सच्या बाहेर काढलेलं आहे। कंपनीचं नाव देखील या ठिकाणी आहे एक। आता याच्यामध्ये हे मीटर गेज पण या ठिकाणी दिलेलं आहे, व्होल्टेज, पॉवर। नंतर या ठिकाणी आपल्याला आउटलेटचा पाईप बसवायचा या ठिकाणी। तर आता याच्यामध्ये बहुतेक मला वाटतं ही जाळी पण या ठिकाणी दिलेली आहे, जाळी पण चांगल्या क्वालिटीची बऱ्यापैकी। हे गनचा पाईप दिसतोय। त्याच्यानंतर ही एक गन जी की आपल्या पेट्रोलच्या फवाऱ्याला पण असते, तशा पद्धतीची ही गन दिसते। आणि ह्या गनचा वापर बहुतेक मला वाटतं की डबल मोटर ज्यावेळेस आपण यूज करणार आहोत म्हणजे प्रेशर जास्त, त्यावेळेस याचा वापर करायचा आपल्याला। त्याच्यानंतर हा जॉईंटचा पाईप दिलेला आहे गन जॉईंटसाठी। त्याच्यानंतर याच्यामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे नोझल आहेत। तर या नोझलचा वापर पण आपल्याला कोणता कशासाठी करायचा ते पण आपण बघणार आहोत। आणखीन दुसरं काय आतमध्ये एक दिसतंय, हे या गनचं आहे हँडल। तर या ठिकाणी आपण हे बसवू शकतो। तर आणखीन दुसरं काय, हे या गनचं हँडल आहे। तर झालं एवढं आहे। आता याच्यामध्ये बघा, हा जो पाईप आहे आउटलेटचा, हा या ठिकाणी बसवून याला म्हणजे अशा पद्धतीने टाईट करायचा। आता हा पाईप अशा पद्धतीने या ठिकाणी टाईट करून घेतल्याच्या नंतर आता याला म्हणजे ही जी गन आहे ती आता आपण सध्याला हीच जोडू, की नंतर जोडता येईल आपल्याला। तर आता आपण ही गन जी आहे हा पाईप या ठिकाणी बसवायचा आहे आणि हे या पाईपला इथे या ठिकाणी बसवायचं आहे। तर आता हे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ही गन जॉईंट करून घेतलेली आहे। तर आता याला म्हणजे समोर जे आहे ते नोझल बसवायचं आपल्याला। तर आता याला म्हणजे नोझल आपल्याला कोणतं कोणतं कुठं वापरायचं ह्या त्या वापरानुसार आपण हे बसवू शकतो। आता हे जे नोझल आहे हे पर्टिक्युलरली म्हणजे कसं जनरली हेच वापरतात सर्वजण, पण त्याच्यामध्ये आणखीन नोझल याच्यासोबत दिलेले आहेत। हे जे नोझल आहे ते या गन सारखं आपल्याला यूज करता येतं, म्हणजे थोडक्यात या गननी थोडंसं पावडर टाईप उडलं जातं पाणी, आणि त्याच्यानंतर हे जे आहे हे त्याच पद्धतीने म्हणजे थोडंसं कमी प्रमाणात मारलं जातं यानं। आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर याच्यामध्ये दोन फवारे पडतात, याच्यामधून पण गोल साईजचा फवारा पडतो आणि याच्यामधून पण, म्हणजे बागेतील झाडांवरती वगैरे जर आपल्याला फवारा घ्यायचा असेल तर या ठिकाणी हे नोझल अशा पद्धतीने बसवून आपण फवारणी करू शकतो। त्याच्यानंतर हे एक आहे, हे पण म्हणजे थोडंसं सिंगल टाईप आहे। आणि जर का समजा आपले झाडं म्हणजे थोडक्यात बागेतील जर झाडं समजा उंच असतील,
म्हणजे आपल्या खांद्याच्या हाईटची किंवा मग एक 4 ते 5 फुटाच्या हाईटच्या जर वरची असतील तर अशा पद्धतीचं म्हणजे हे वाप लावून आपण म्हणजे वरच्या साईडला पण फवारता येईल याला समोर लावून. आता सध्याला तर आपण याचाच वापर करणार आहोत, त्यासाठी आपण हेच याला म्हणजे जोडून घेऊयात. तर याला म्हणजे या ठिकाणी जोडायचं आहे. आणखीन एक याच्यामध्ये बघा, हे जे आहेत छोटे वायसर दिलेले आहेत, तर या वायसरचा आपल्याला उपयोग कुठं होणार आहे, तर आता ही जी जॉईंट आहे इथली आणि ही एक जॉईंट, त्याच्यानंतर ही गनची एक जॉईंट आणि ह्या ठिकाणची एक जॉईंट. तर ह्या जॉईंटमध्ये जर का समजा आपल्याला पंप वापरते वेळेस जर समजा कुठून म्हणजे थोडंसं जर लिकेज होत असेल, थेंब थेंब जर म्हणजे पाणी बाहेर पडत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे हे वायसर बसवायचं आहे. हे वायसर बसवल्याच्या नंतर ते लिकेज आपलं बंद होणार आहे. जर तुमच्याकडे हे वायसर नसतील तर दुकानामध्ये पण भेटून जातात, 1 किंवा 2 रुपयाला भेटतं हे वायसर. तर अशा पद्धतीचं वायसर लावून पण तुम्ही म्हणजे लिकेज याचं पॅक करू शकता. तर आता आपण अगोदर याला हे गनला समोर ते नोझल बसवून घेऊ. तर हे बघा मित्रांनो, हे नोझल आपण जॉईंट केलेलं आहे. आता आणखीन एक याच्यामध्ये सांगायची गोष्ट झाली तर म्हणजे आपल्याला जो आहे ही गन जी आहे ती आपल्याला जर समजा छोटी वाटत असेल, आपल्याला उंच झाडावरती वरच्या साईडला जर फवारायचं असेल, गन आपल्याला जर लांबवायची असेल, तर या ठिकाणाहून हे जे आहे हे आपण फिरवल्याच्या नंतर या ठिकाणावरून गन पुढं म्हणजे आणखीन थोडीशी लांब होते. तर आपल्याला या ठिकाणावरून फिरवल्याच्या नंतर, आता एक हाताने मला फिरत नाही, 1 मिनिट. तर हे बघा, हे अशा पद्धतीने फिरवल्याच्या नंतर या ठिकाणावरून जी आहे ती गन आपली म्हणजे अशा पद्धतीनं आणखीन लांब होते. तर ही लांब केल्याच्या नंतर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण ऍडजस्ट करू शकतो आणि त्याच्यानंतर ह्याला असं म्हणजे टाईट केलं की ही गन पूर्णपणे लांब होते. आता ही बघा, एवढ्या पद्धतीची म्हणजे अशी लांब झालेली आहे गन ही. तर अशा पद्धतीने लांब सुद्धा करून तुम्ही वापरू शकता. आता याच्यामध्ये जे आहे तर इकडच्या साईडला आपल्याला बटन दिलेले आहेत या ठिकाणी, त्याला म्हणजे आपण काढू सुद्धा शकतो अशा पद्धतीनं. तर आता याच्यामध्ये रेड आणि ग्रीन 2 बटन दिलेले आहेत. तर हे डबल मोटरचे 2 बटन आहेत. तर आता याच्यामध्ये एक जर आपण बटन चालू ठेवला तर एकच मोटर आपली रन करणार आहे, म्हणजे आपल्याला चार्जिंग पण थोडीशी कमी लागेल. आणि जर समजा का आपल्याला प्रेशर जास्त हवा असेल किंवा मग फास्ट फवारायचा असेल तर आपण दोन्ही पण मोटर चालू करून जास्त प्रेशरवर आपण फवारू शकतो. त्याच्यानंतर आता याला म्हणजे बंद करू. त्याच्यानंतर आणखीन एक, आता या ठिकाणी जे आहे ते आपलं चार्जर या ठिकाणी बसतं. तर हे चार्जर लावण्याचं प्लग आहे. तर याच्यामध्ये चार्जर लावून आपण चार्जिंग करू शकतो फवाऱ्याला. तर त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट बघा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी लगेच. तर आता याच्यामध्ये जे आहे ते बऱ्याच जणांना म्हणजे ही ट्रिक माहीत नसते. आता ही जी आपल्याला दिलेलं आहे ती या म्हणजे बटनला बसतं या ठिकाणी. तर याला आपण म्हणजे हे अशा पद्धतीने बसवून याचा वापर कशा पद्धतीने करायचा बघा. तर समजा का आपल्याला म्हणजे फवारणी करते वेळेस जर सावकाश फवारायचा असेल किंवा मग स्लो स्पीड कमी ठेवून जर फवारायचा असेल तर याच्यावरती आपण ती स्पीड ॲडजस्ट करू शकतो मित्रांनो. कारण तुम्ही जर हे बटन म्हणजे ऑन केलात तर डायरेक्ट मोटरची जेवढी स्पीड आहे त्या स्पीडनी आपली मोटर चालणार आहे किंवा त्या स्पीडने आपला पंप चालणार आहे. पण जर का समजा आपल्याला जर सावकाश फवारायचा असेल, औषध कमी टाकायचं असेल तर त्यावेळेस आपण या बटनचा वापर करायचा आहे. तर याला म्हणजे असं गोल फिरवल्याच्या नंतर हे बघा, या ठिकाणी आपला स्प्रेअर पंप चालू झालेला आहे. तर आता याला म्हणजे आपण जितकं आपण स्पीड वाढवू त्या स्पीडने म्हणजे थोडंसं सावकाश फास्ट होत जातं. त्याच्यानंतर स्पीड कमी करायची आहे तर परत याला म्हणजे कमी केल्यानंतर हे असे कमी स्पीडने चालतो आपला पंप. तर अशा पद्धतीनं म्हणजे याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर अशा पद्धतीनं हा वापर आपल्याला करायचा आहे ह्या स्प्रेअर पंपचा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारायला नक्कीच विसरू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका, जेणेकरून त्यांना पण या अशा पद्धतीची माहिती मिळेल. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.